तरुण पिढीचा सत्यानाश मोबाईल न केला कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बरा. बोललो काय सोनू काय पण मंदिरांनी भजन करायला 11 जण उपस्थित नाही आहे का नाही. आणि 5 लोक भजन करते रामाने सीता नेली आणि ते गावचे कुत्र भुकते बाहेरून हो 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 कोणा नेली कोणा नेली कोणा नेली अबे रावणानं नेली आणि ते गावचे लोक उठणे उभे पण पहिलेचा काळ काय काळ होता, जिवाळा होता, एकोपा होता. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाही तर मग मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना. जे सत्य आहे ते नाकारता येणार नाही. फायदे बी आहे, आम्ही म्हणत नाही का नुकसान आहे बा म्हणून, फायदे बी आहे. आणि म्हणून दिसते मले तू मुजोर आणि चोर बनून बनते शिरजोर. समजत नाही मर्म माझे आणि फालतूचा करते कोरकोर. माझा पण इथे नको पाहू उभा चित पाडीन रे उठा ना गाडी रे साहब. आपको नहीं कहूंगा, आपको नहीं कहूंगा. छत्रपती संभाजी महाराज यांना जेव्हा बंदी बनवण्यामध्ये येते आणि हातपाय बांधते तेव्हा तो छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाला म्हणते औरंगजेबा तेरे में दम है, अगर तू होगा अपने उम्र से बड़ा मैं जरूर छोटा होऊंगा बोलते, मी जरूर लहान आहो, तू अगर मोठा असशील म्हणते म्हणते हात सोड, एक वेळा माझे हात सोड मग तुला दाखवतो म्हणते मी काय होता म्हणून. हा म्हणते तू होंगा होंगा तू म्हणते घर का बादशाह, ये मत समझ म्हणते गुंगा बहरा अंडा है, लड़ाई करता शान से लड़ाई मेरा धंधा है. तू अगर समझता होगा खुद को बादशाह, ये बनते छोटा सा टाइगर भी जिंदा है, टाइगर भी जिंदा है. तो औरंगजेबाले छत्रपती संभाजी महाराज म्हणते हात सोड रे म्हणते, तुला दाखवतो म्हणते मी कोण होतो. आणि म्हणून समोर तो संभाजी महाराज काय म्हणते जर लक्षात ठेवा काय म्हणते. शेवटचा कडवा आहे. कावड्याच्या पायाला घोंगड बांधले तो मोरासारखा नाचाले का आणि खोबड्याने जर पिंजऱ्यामध्ये बंद केलं तो राघोसारखा बोलन का. डुकरानं बॉलिंग केली तर त्याने म्हणतील का कपिल आणि गद्याच्या पाठीत पुस्तक ठेवलं ते गद बनन का वकील नाही बनणार. आणि म्हणतो छत्रपती संभाजी महाराज म्हणते वाघाचं पिल्लू बिछावा तुम्ही आपली ताकद लावा, मोडून जाईन पण वाकणार नाही, लावीन म्हणते सत्याचा दिवा. माझा पण इथे नको पाहू उताना पाडीन रे आणि उभा चित गाडीन रे. आणि म्हणून शेवटचं कळवाय म्हणून जर लक्षात सुद्धा काय ना
नाही गाणं म्हणलं आध्यात्मिक आणि म्हणून आता मी सुद्धा आकाशात चांगला पाळला धरतीवरती पाय आणि कोण होते त्या मुलाचे बाप आणि माय तर शाहीर साहेब म्हणते तो बाळ होय म्हणते ढग आणि माय होय म्हणते त्याची पाठ आणि बाप होय म्हणते नाला चापीत म्हणजे वरतून झाला त्याचा जन्म आणि मायबाप त्याच्या खाली आहे म्हणते. सन्माननीय मूलतोंड बिहारी हल्ली मुक्काम संसारवाले बिलकुल यांच्याकडून 100 रुपये भेट आलेली आहे. तसे श्रीमान्य ASP संजोग YouTube चॅनल किशोर उपासे तिलक वहानी जगन्नाथजी डोंगरे यांच्याकडून मला प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. तर शाहीर साहेब आत्मचिंतन करा. आकाशात चांगला पाळला धरतीवरती पाय खरं वरचा आकाश असन का नाही वरचा आकाश असन का आणि पाठ सांगता तुम्ही त्याची माय आणि नाला सांगता अरे 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 आणि म्हणून चौदा काय हरकत नाही. आता शाहीर साहेबांना गाणं म्हणलं एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने ऐका गेला गावाला एका त्या पाहुण्याला बाजार बायका. तर शाहीर साहेब तो पाहुणा म्हणजे कोण तो पाहुणारा म्हणजे हा येणारा दिवस आता येणारा दिवस आणि त्याच्या 4 बायका म्हणजे कोणत्या 4 बायका म्हणजे त्याच्या 4 दिशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण. गरोदर झाली पण तिघीले झालं पोरं बरोबर आहे. सूर्य ज्या दिशेनं निघला ते दिशा झाली गरोदर आणि तिघीले पोरं झाले म्हणजे काय त्या 3 दिशा ज्या होत्या उत्तर दक्षिण आणि पश्चिम त्या तिघीवरती पडला प्रकाश. तिघीले झाले पोरं म्हणजे कोणत्या रूपामध्ये कोणत्या प्रकाश रूपामध्ये. व्यवहार लाखाचा होतो पण चालत नाही तिथे पैसा. आता लाखाचा व्यवहार म्हणजे कोणता हा सूर्याचा ज्या किरणे आहे हा किरणे हे सूर्यकिरण संपूर्ण पृथ्वीवरती पसरण्याचं काम करते. आता लाखाचा व्यवहार म्हणजे तोच त्या किरणाचा व्यवहार जो होते जिकडून इकडून प्रकाश तिकडं तिकडून प्रकाश इकडं. मान्यवर शाहीर तुमच्या एवढा ज्ञानी नाही बाबा. आता पहा तुम्हाला का पटते याच्यावरती का बोलता तर बोला काही हरकत नाही. आणि म्हणून आता माझा सुद्धा आहे शाहीर साहेबाचा पाहुणा आहे तर माझा एक कास्तकार आहे आणि म्हणून काय म्हणते तसे श्रीमान्य रवींद्रजी भक्ती यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. लाख लाख शुक्रिया धन्यवाद. तर पहा सुंदर यांनी पाहुणा सांगितला मान म्हणून आता मला कास्तकार पहा काय म्हणते काय शांततेना बसा मंडळी अरे मिळाली संधी मिळाली संधी मिळाली संधी अरे मी नका गावलं शाहीर होण्याच्या मी नका गावलं शाहीर होण्याच्या हो मी नका गावलं शाहीर होण्याच्या मी नका गावलं शाहीर होण्याच्या एक कास्तकार बापा बडी अरे एक कास्तकार बापा बडी बैलाची जोडी बजारा मंदी बजारा मंदी. काय झालं अरे त्याने यसनी टोचल्या नाक फोडाच्या त्याने यसनी टोचल्या नाक फोडाच्या यसनी टोचल्या नाक फोडाच्या त्याने यसनी टोचल्या नाक आता काय झालं त्या बहीण तो कास्तकार बैलाची जोडी घेऊन गेला आणि त्याने यसनी टोचल्या पण यसनी टोचल्या कशा नाक फोडाच्या अंडी. जसं याच्या पाहुण्याने 4 बायका झाल्या तसे आपल्या कास्तकारांना काय केलं नाक फोडाच्या अंडी यसनी टोचल्या. आता काय झालं अरे वाड्याचा वासला बापा पडे बापा पासला अरे वाड्याचा वासला पडे बापा पासला अरे दुकाना मंदी अरे त्यानं जानकुळ भरलं अरे त्यानं जानकुळ भरलं चित्रपटाच्या त्यानं जानकुळ भरलं चित्रपटाच्या जानकुळ भरलं चित्रपटाच्या त्यानं जानकुळ भरलं चित्रपटाच्या
काय झालं अरे त्यानं इडी जोडली त्याने इडी जोडली तावय वाचा 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 आता मग काय झालं इडी जोडली आणि वखर बनवला आणि वखर बनवून काय झालं आता पहा बांधवानो त्या वखराने भरून त्यानं वखरण केलं आणि वखरण केलं कसं कसा बांधवानो लक्ष ठेवा जसा शाहीर साहेबाचा पाहुणा गेला चार बाजार बायका केल्या त्यानं आणि बिना मातीचा तेलानं आग लावली तसा मा कास्तकार का म्हणते काय म्हणते अरे मग तो कुणबी कास्तकार घेऊन गेला वखर अरे मग तो कुणबी कास्तकार घेऊन गेला वखर अरे व शेता मंदी अरे त्यानं वखरण केलं बैल झुपाचा त्यानं वखरण केलं बैल झुपाचा त्यानं वखरण केलं बैल झुपाचा हो त्यानं वखरण केलं बैल झुपाचा त्यानं वखरण केलं बैल झुपाचा आणि मग काय झालं अरे कुणबी कास्तकार बापा घराकडे आला अरे कुणबी कास्तकार बापा घराकडे आला अरे पाहता माल मोठा झाला रात्रभऱ्या मंदी अरे बापरे माल मोठा झाला हा त्याचा कसा झाला रात्रभऱ्या मंदी झाला हा आणि मग काय झालं अरे त्याने हुरडा निसला अरे त्याने हुरडा भरला निस्वा होण्याचा त्याने हुरडा भरला निस्वा होण्याचा त्याने हुरडा भरला निस्वा अरे हुरडा भाजून तृप्त झाला अरे आगती मंदी आणि मग काय झालं अरे तो झोपून राहिला डोळे लावाचा झोपून राहिला डोळे लावाचा आता काय झालं मग हुरडा भाजून तृप्त झाला मुखामंदी आणि एवढं सारं केलं पंचा बहीण कास्तकारक मरून गेला सारं केलं असं हुरडा खाल्ला बैल बनवले तर सारं केलं पंचा बहीण तो कास्तकार मेला बापरे आणि म्हणून काही म्हणणं आहे वाडी खाती मेले का जिथे शाहीर साहेब अरे वाडी खाती मेले का जिथे सांगा सभेच्या ठाई त्या गुरु मोरेश्वराची कवन आहे नवलाई गुरु मोरेश्वराचे कवन आहे नवलाई बाजारात समाप्त झाला प्रतिस्पर्धी शाहीर निशांत दादा कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करते